नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूपच उपयुक्त आणि स्मार्ट अशा टिप्स अँड हॅक्स, ज्या तुम्हाला नेहमी एक पाऊल पुढे राहण्यास म्हणजे स्मार्ट राहण्यास नक्कीच मदत करतील. तर कुठल्या आहेत या टिप्स? चला तर पाहूया. तर आजची पहिली टिप आहे बांगड्यांविषयी. आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये काचेच्या किंवा मेटलच्या अशा बांगड्या या बऱ्याचशा पडून असतात. बरेच दिवस या बांगड्या वापरल्यानंतर या बांगड्या वापरण्यास आपण बंद करतो. तर अशाच या बांगड्यांपासून आज एक छान आणि उपयुक्त असा ऑर्गनायझर आपण बनवणार आहोत. त्यासाठी सिम्पली 5 ते 6 बांगड्या मी इथे घेतलेल्या आहेत. आता या बांगड्या एकमेकांना आपल्याला सेफ्टी पिन किंवा दोऱ्याच्या किंवा एखाद्या सेलो टेपच्या साहाय्याने अशा प्रकारे एकाला एक जोडून घ्यायच्यात. तर तुम्ही पाहाल की पिनांच्या मदतीने या बांगड्या मी अशा प्रकारे जॉईन केल्यात. एक छान बांगड्यांची चेन इथे तयार झालेली आहे. आता हीच बांगड्यांची चेन तुम्हाला एखाद्या हुकला किंवा स्क्रूला लावून ठेवायची आहे. आता हा छान असा ऑर्गनायझर आपला तयार झाला आहे. या ऑर्गनायझरला तुम्ही तुमच्या हेअर क्लिप्स, रबर्स, स्कार्फ, स्टोल्स किंवा सॉक्स वगैरे इझिली हँग करू शकता. आपल्या कपाटाच्या कुठल्याही एका साईडला तुम्ही हा ऑर्गनायझर लावला की याला बऱ्याचशा वस्तूही व्यवस्थित हँग होतील आणि यासाठी खूप जागाही लागत नाही. आजकाल मार्केटमध्ये अशाच बऱ्याचशा महागड्या ऑर्गनायझर आपल्याला मिळतात. तर हेच ऑर्गनायझर आज आपण घरीच तयार केलं आहे. बऱ्याच वेळ होतं असं की सतत गरमीमुळे किंवा घाम आल्यामुळे आपल्या कपड्यांना घामाची खूप दुर्गंधी येत राहते आणि ही दुर्गंधी आपल्याला खूप ऑकवर्ड फील करणारी असते. हा प्रॉब्लेम अशा लोकांना जास्त होतो ज्यांना घाम खूप येतो. तर त्यांच्यासाठी ही एक छान ट्रिक. ज्यावेळेस तुम्ही कपड्यांना इस्त्री करत असता त्यावेळेस फक्त इस्त्री करायची नाही आहे, तर इथे आपल्याला एक सोल्युशन तयार करायचं आहे. त्यासाठी एक एम्प्टी स्प्रे बॉटल घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी आणि तुमचा आवडता एखादा परफ्यूम घ्यायचा आहे. पाणी आणि परफ्यूमचं इक्वल क्वांटिटीमध्ये सोल्युशन तयार करायचं आहे. आता हे सोल्युशन कपडे प्रेस करण्याआधी तुमच्या कपड्यांवरती हे स्प्रेड करायचं आहे आणि त्यानंतरच यावरती आपल्याला इस्त्री करायची आहे. असं केल्याने होईल काय, तर हे जे परफ्यूम आहे त्याचा जो सुगंध आहे आपल्या कपड्यांवरती जास्त प्रमाणात राहील, जास्त वेळ हा टिकेल आणि त्यामुळेच घामाची दुर्गंधी आपल्या कपड्यांना येणार नाही. आपली पुढची टिप आहे टॉप्स किंवा अशा प्रकारच्या फ्रिलवाल्या ड्रेसविषयी. बऱ्याच वेळा होतं असं की असे टॉप्स जर आपण कधी घातले, थोडीशी जरी हवा आली तर हे टॉप्स सतत उडत राहतात आणि ही सिच्युएशन खूपच ऑकवर्ड फील करणारी असते. तर असं होऊ नये यासाठी एक छान ट्रिक. आणि यासाठी आपल्याला लागेल 2 ते 3 कॉईन्स आणि डबल साइडेड सेलो टेप. सगळ्यात आधी हे 3 कॉईन्स आणि थोडेसे छोटेसे तुकडे आपल्याला सेलो टेपचे घ्यायचे आहेत. या डबल साइडेड टेपला आपल्याला अशा प्रकारे टॉपच्या आतल्या साईडनी आपल्याला चिटकवायचं आहे. कॉईन्स लावल्यामुळे हे टॉप जरासं हेवी होईल, त्यामुळे थोडीशी जरी हवा आली तरी हे टॉप उडणार नाही आणि ऑकवर्ड फील करणारी आपली ही सिच्युएशन आता येणार नाही. कॉईन तर आपण लावलेत, तर हे काढायचे कसे? अगदी पाण्यात जरी टाकलं तरी हे कॉईन्स आणि हे डबल साइडेड टेप पाण्यात टाकल्या टाकल्या इझिली सेपरेटही होतात. आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये नेहमी चष्मा किंवा सनग्लासेसचे असे कवर हे नेहमी पडून असतात. बरेच दिवस वापरात न आल्यानंतर शेवटी हे कवर्स आपण फेकूनही देतो. परंतु हे कवर्स फेकून न देता याचा छान वापर आज आपण करणार आहोत. या कवरचा उपयोग तुम्ही बऱ्याचशा डेलिकेट अशा ज्वेलरी, इयरिंग्स किंवा बऱ्याचशा नाजूक अशा गोष्टी ठेवण्यासाठी या कवरचा वापर करू शकता. आपल्याला कुठे लग्नासाठी, ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे अशा नाजूक वस्तू जर कुठे न्यायच्या असतील, तर या कवरमध्ये ठेवून तुम्ही या सहज नेऊ शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा कवर आपल्या हँडबॅगमध्ये किंवा पर्समध्ये एखाद्या कोपऱ्यात खूप सहज सेट होतो. त्यामुळे याला जागासुद्धा कमी लागते. त्यामुळे अशा चष्म्याच्या या कवरमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ठेवून ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा लग्न कार्यासाठी याचा असा वापर करू शकता. आपली पुढची टिप आहे हेवी आणि फॅन्सी इयरिंग्सविषयी. बऱ्याच वेळ होतं असं की बऱ्याचशा फंक्शन, फेस्टिवल्सला आपण हेवी इयरिंग्स वापरतो. परंतु होतं असं की इयरिंग्स वापरल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटातच आपले कान हे दुखू लागतात. परंतु इयरिंग्स तर आपल्याला वापरायचेच असतात. तर त्यासाठी एक छान ट्रिक. आपल्याला लागेल 1 ते 2 लसूण आणि या लसणामध्ये अशा प्रकारे हे इयरिंग्स आपल्याला इन्सर्ट करून ठेवायचे आहेत. 10 मिनिटासाठी हे इयरिंग्स असेच लावून ठेवायचे आहेत. 10 मिनिटानंतर आता हे इयरिंग्स काढायचे आहेत. आता हे इयरिंग्स तुम्ही कानामध्ये घालू शकता. लसणाला अशा प्रकारे हे इयरिंग्स इन्सर्ट केल्यामुळे तुम्ही पाहाल की तुमचा कान अजिबात पेन करणार नाहीत आणि आता तुम्ही कुठल्याही प्रकारचे हेवी आणि फॅन्सी इयरिंग्स सहज वापरू शकता.
तर आजच्या या सगळ्या टिप्स अँड हॅक्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन समोरील नोटिफिकेशन बेलसुद्धा नक्की प्रेस करा.